गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी तुमचा ड्रॉइंग टीचर भूषण मांडे। आज आपण आपला जो काही क्लास आहे फर्स्ट 4च्या विद्यार्थ्यांसाठी आहे। ओके, आपण आधी जे काही पाहिलं लाईन्स, ओके, रेषांचे प्रकार, रेषांचे कोणते कोणते एक्झाम्पल्स असतात, उदाहरण कोणते कोणते असतात ते आपण पाहिलं। आपण त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन असेल, स्लँडिंग लाईन असेल, स्लिपिंग लाईन असेल, सर्कल असेल, आपण आतापर्यंत 4 लाईनचा अभ्यास केलेला आहे। 4 लाईनचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत। आज आपला जो काही विषय आहे वेगवेगळ्या वस्तूंचे आकार। ओके, आता आपल्याला काय की आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की एखादी वस्तू जर आपल्याला काढायची आहे, ती काढताना त्याचं बेसिकल स्टेप काय आहे, ती सुरुवात कुठून होते ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे। आणि वस्तूंच्या आकारानंतर आपलं कलरिंग सुरू होणार आहे। आपल्याला कलरिंग कोणते आणि कसे लागतील, कलरिंग कसं करायचं आहे, कलर प्रॅक्टिकल कसं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगेलच। ओके, त्याच्या अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा। कारण की विद्यार्थी देखील हा एक सर्वात मोठा गुरु असतो। ओके, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आपण आता व्हिडिओ सुरू करूया। आजचा जो काही आपला विषय आहे वेगवेगळ्या वस्तूंचा आकार। ओके, हा विषय फर्स्ट 4च्या विद्यार्थी सर्वांसाठी आहे। ओके, विषय सारखा आहे म्हणून सर्वांनी सराव करायचा आहे। ओके, आजचा आपला विषय आहे विविध वस्तूंचे आकार। ओके, लक्ष द्या। आता हा जो काही विषय आहे तो आधी समजून घ्या। ओके, आता हा विषय नेमका काय आहे, आपल्याला काय शिकायचं आहे ते पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पहिला मुद्दा, वस्तू। वस्तू म्हणजे काय माहिती का तुम्हाला? वस्तू काय असतात, वस्तू बघितल्यात का तुम्ही कधी? ओके, आता तुम्ही ज्या घरामधले ज्या काही वस्तू पाहतात, तुम्ही ज्या परिसरातल्या ज्या काही वस्तू पाहतात, ओके, तुम्ही फक्त आपण बघतो। ओके, आपण बघत असताना आपण विचार करतो का की ह्या वस्तूचा आकार कसा असेल, ही वस्तू काढली कशी असेल, किंवा ही वस्तू कशी बनवतात, किंवा या वस्तूचा कलर कोणता असेल, आपण या गोष्टींचा विचार करतो का? नाही करत। म्हणून आपल्याला हा विषय शिकण्याचं गरजेचं आहे। कारण की या विषयावरतीच सर्व काही ड्रॉइंग चालतं असं मला वाटतं। कारण की आपल्याला जर वस्तूंचा आकार, वस्तूंचे कलर, वस्तूंची रचना आपल्याला जर समजली तर आपल्याला हा विषय अजून जास्तीत जास्त आवडेल। ओके, मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल? आधी त्या वस्तूंचा आपल्याला बेसिकल अभ्यास आपल्याला करावा लागेल। ओके, मग आता राहिली गोष्ट वस्तूंची। आता आपण खूप लहान आहोत म्हणून आपण पहिल्यांदा घेताना काय करूया, लहान लहान वस्तू घेऊया, मग नंतर मग आपण मोठ्या वस्तूंचा विचार करणार आहोत। मग आता तुम्हाला माहिती का वस्तू कोणत्या कोणत्या असतात, वस्तू कोणत्या आहेत माहिती का तुम्हाला? ओके, चला मी सांगतो, आता तुम्हाला लक्ष द्या। आपण लहान लहान वस्तूंचा अभ्यास करूया। पहिली जी काही वस्तू आहे ती म्हणजे फळ। ओके, ऍपल। ओके, आपण ऍपल पासून सुरुवात करणार आहोत। वस्तूंमध्ये वेगवेगळे प्रकार येतात। ओके, आता मग निसर्ग निर्मित वस्तू वेगवेगळ्या असतात, मानवनिर्मित वस्तू वेगवेगळ्या असतात। ओके, अलंकारिक वस्तू वेगवेगळ्या असतात। ओके, प्रत्येक वस्तूंचा आकार, प्रत्येक विविधतेचा आकार हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी असते। म्हणून आपल्याला हळूहळू एक एक विषय आपल्याला शिकायचा आहे। तो शिकत असताना तुम्हाला बेसिकल स्टेप कशा आहेत ते आपण दाखवणार आहे, कलरिंग कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे। लक्ष द्या, आजचा जो काही आपला विषय आहे विविध वस्तूंचे आकार। मग आता विविध वस्तूंचा आकार काढत असताना आपण पहिल्यांदा घेणार आहोत नैसर्गिक वस्तूंचे आकार। आपला पहिला मुद्दा आहे, आज आपण बघणार आहोत निसर्ग निर्मित वस्तू। समजतंय सर्वांना?
निसर्ग निर्मित वस्तू. ओके. आता मला सांगा बरं, निसर्गामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात माहिती तुम्हाला? पाहिल्यात का तुम्ही? ओके. आपण जे काही फळं भाज्या पाहतो ह्या देखील निसर्ग निर्मित वस्तू आहे. पानं, फुलं, झाडं, माउंटेन, नदी, नाले, हे काय झालं? निसर्ग निर्मित वस्तू. ओके. आता मग निसर्ग निर्मित वस्तूंमध्ये कोणते कोणते वस्तू येतात ते आज आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू आहे ऍपल. आता इथे लक्ष द्या, ऍपल काढत असताना मी तुम्हाला मागच्या लाईनच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, काढताना प्रत्येकाला वेगवेगळे लाईन्स वापरायचे असतात. कारण की तुम्ही जोपर्यंत लाईन्स लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीच वस्तू काढता येणार नाही. म्हणून लाईन लक्षात ठेवायची की कोणती लाईन आपल्याला कोणत्या ठिकाणी वापरायची आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. निसर्ग निर्मित माझी पहिली वस्तू आहे ऍपल. ऍपल काढत असताना काय करायचं? तुम्हाला आधी छान एक सर्कल काढायचं आहे. दिसतंय सगळ्यांना? सर्कल काढल्यानंतर काय करायचं? त्याला एक छान एक सेंट्रल लाईन द्यायची आहे. आता सेंट्रल लाईन का द्यायची हे लक्ष द्या. आता या ठिकाणी किती लाईन आल्या? 2 लाईन. फर्स्ट लाईन स्ट्रेट लाईन, सेकंड लाईन सर्कल. ओके. समजलं इथपर्यंत? अनेक लक्षात ठेवायचं, लाईन काढत असताना जास्त डार्क पेन्सिल चालवायची नाही. पेन्सिल चालवताना तुम्हाला फक्त लाईट पेन्सिल चालवायची आहे. कोणीही जास्त डार्क पेन्सिल चालवू नका. ओके. हे झाल्यानंतर मग काय करायचं? आता लक्ष द्या. आकार काढल्यानंतर आता आपण सेंट्रल लाईन का काढली की ऍपलच्या देखील 2 बाजू आहेत. ऍपल गोल आहे. ऍपल गोल असतं, पण गोल पाहिले का तुम्ही? ऍपलच्या जे काही दोन्ही बाजू आहेत त्या सारख्या असतात. मग काय करायचं? त्याला सुरुवातीला सर्कल सोडायचा नाही. आता ती निसर्ग निर्मित वस्तू आहे. आता निसर्गाचे जे काही आकार असतात ते सर्व सारखे असतात का? नाही. प्रत्येकाचा आकार हा वेगवेगळा असतो. कोणाचा आकार लहान असेल, कोणत्या वस्तूचा आकार मोठा असेल. म्हणून काढत असताना आकारांचा व्यवस्थित अभ्यास करायचा, लाईनचा व्यवस्थित अभ्यास करायचा. आता हा झाला माझा ऍपलचा आकार निसर्ग निर्मित वस्तूचा. ओके. आता दुसरं काही माझं निसर्ग निर्मित वस्तू आहे. लक्ष द्या. झाडाची पानं. ओके. आता तुम्ही जर निसर्गात कधी गेला असाल, निसर्गात गेल्यानंतर आपण वेगवेगळे झाडं पाहतो, वेगवेगळे वेली पाहतो. प्रत्येकाची झाडांच्या पानांची रचना ही वेगवेगळी आहे. पण आपण कधी विचार केला का की या पानामध्ये कोणती लाईन आहे, की ह्या पानामध्ये कोणत्या लाईनचा वापर केला गेला असेल, किंवा ह्या पानामध्ये कोणते कलर असतील? आपण याचा कधी विचार केला का? नाही केला. पण आज आपण तो विचार करणार आहोत की पानाचा आकार कसा काढला जातो, पान कसं काढावं लागतं. लक्ष द्या. तुम्हाला ऍपल समजलं सगळ्यांना? ऍपल मध्ये मी 3 लाईनचा वापर केलेला आहे. स्ट्रेट लाईन, सर्कल आणि एक स्लॅन्डिंग लाईन. ओके. याच्यामध्ये आपण 3 लाईनचा वापर केलेला आहे. ओके. आता दुसरं एक्झाम्पल आहे पानाचे विविध आकार. आता पान म्हटलं म्हणजे पानाचा आकार कसा असेल? लक्ष द्या. आपण एक सोपं पान घेऊया. ओके. आता इथं काय करायचं? तुम्हाला स्लॅन्डिंग लाईनचा वापर करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांना? स्लॅन्डिंग लाईनचा वापर करत असताना काय करायचं? पानाचे जे 2 बाजू आहेत त्या कशा असतात? सारख्या असतात. असं कधी झालंय का? पानाचे 2 बाजू, एक लहान आहे आणि एक मोठी आहे, असं नाही होणार. पानाच्या देखील काही बाजू सारख्या असतात. ओके. आता मग मी ह्या ठिकाणी 2 लाईनचा वापर केलेला आहे. एक लॉंग सर्कल आणि एक स्लॅन्डिंग लाईन. स्लॅन्डिंग लाईनचा वापर मी का केला? कारण की ते जे काही पान आहे ते पान माझं स्लॅन्डिंग लाईन मध्ये आहे. त्याचा जो काही आकार आहे त्याचा आकार कोणत्या लाईन मध्ये? स्लॅन्डिंग लाईन मध्ये. ओके. आता हे झालं फर्स्ट स्टेप. आता नंतर मग काय करायचं? त्या पानाला त्याच्या ज्या काही शिरा आहेत
त्याचे जे काही डिटेल आहे ते काढून घ्यायचे. ओके, हे झालं नैसर्गिक निर्मितीचं दुसरं एक्झाम्पल. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. समजतंय का सर्वांना? आपण याच्यामध्ये 3 लाईन वापरलेल्या आहेत. फर्स्ट लाईन हाफ सर्कल, त्याच्यानंतर आहे स्टँडिंग लाईन. परत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे लाईन काढलेले आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लाईनचा वापर केलेला आहे. स्टँडिंग लाईन असेल, लेफ्ट स्टँडिंग लाईन असेल, राईट स्टँडिंग लाईन असेल. पानाचा जसा आकार आहे तसे त्या लाईन्स आपल्याला दिसत जातात, तसे आपण काढत जातो. तिसरं जे काही एक्झाम्पल आहे लक्ष द्या. काय हा? सर्कल, राईट, बरोबर. ओके, काय काढलं मी, समजलं का तुम्हाला? मी या ठिकाणी निसर्ग निर्मित वस्तूंमधला एक प्रकार काढलेला आहे, फुलाचा एक आकार काढलेला आहे. याच्यामध्ये मी 2 लाईनचा वापर केलेला आहे. फर्स्ट लाईन सर्कल आणि सेकंड लाईन स्टँडिंग लाईन. ओके, याच्यामध्ये मी स्टँडिंग लाईनचा वापर केलेला आहे. ओके, आता हे झाले 3 एक्झाम्पल. आता तुम्हाला करायचं काय? तुम्हाला आता काढत असताना तुम्हाला निसर्ग निर्मित ज्या वस्तू तुम्हाला माहिती आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या एक्झाम्पल माहित आहेत ते एक्झाम्पल मला काढून पाठवायचे आहे आणि हे देखील काढून पाठवायचं आहे. काढत असताना पेन्सिल चालवताना लाईट पेन्सिल चालवायची आहे. काढल्यानंतर त्याला ब्लॅक स्केच पेनने बॉर्डर करायची आहे आणि बॉर्डर झाल्यानंतर मगच मला तुमचं वरती छान नाव लिहून, तुमचा क्लास लिहून मला पाठवायचं आहे. कोणीही विदाऊट नावाचं पाठवायचं नाही. होमवर्क पाठवताना लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला किंवा तुमच्या डाव्या साईडला दोघांपैकी कोणती जागा नेमून घ्या, तिथंच तुमचं नाव लिहायचं आहे आणि क्लास लिहायचा आहे आणि मगच मला होमवर्क पाठवायचं आहे. ओके, समजलं तुम्हाला आजचा विषय? आजचा विषय काय होता आपला? विविध वस्तूंचे आकार. आणि त्या विविध वस्तूंच्या आकारांमध्ये आपण काय पाहिलं आहे? निसर्ग निर्मित वस्तू. आणि निसर्ग निर्मित वस्तूंमध्ये काय काय बघितलं आपण? फर्स्ट ऍपल, सेकंड लीफ, थर्ड फ्लॉवर. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? आपण फुलाचा आकार बघितला, पानाचा आकार बघितला आणि एक फळाचा आकार बघितलेला आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही माहिती आहे, तुम्हाला जी माहिती आहे ते तुम्हाला काढून पाठवायचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड, थँक्यू.